कुठल्याच गोष्टीचं काहीच अस्तित्व नाही असं प्रत्येक जण फील केलं. आपण प्रत्येकानं फील केलं ना की ढवळे सर बोलतायत ना माझ्यासाठी बोलतायत. हे जे आलेत ना पोटगीट घालून तर माझ्यासाठी आलेत. ही जी माहिती सांगतात ना तर माझ्यासाठी सांगायचे, माझ्यासाठी सुरू आहे सगळं. हे निसर्ग, हा निसर्ग, ह्या वाहत्या नद्या, हे पक्षी प्राणी, हे घर दार, हे सगळं माझ्यासाठी आहे, माझ्यासाठी सुरू आहे. हे फिलिंग स्वतःला देणं, हे ते सगळे पुस्तकात आहे बरं का. माझ्या मनाची एकही ओळ नाही. आपल्या मनाचं आपल्याला काही सांगताच येत नाही. आपल्याकडे काही नाही, तर त्या पुस्तकात असं लिहिलंय. तर ते त्यांना सांग. जर स्वस्थ राहायचं असेल ना तर 2 गोष्टी फॉलो करा म्हणायचं. हे तुमचं घर, ही गाडी, घोडी, हे सगळं आहे ना, हे सगळ्याचा उपभोग तुम्हाला घ्यायचा असेल, या सगळ्या गोष्टीचा उपयोग तुम्हाला घ्यायचा असेल तर माझ्या 2 गोष्टी ऐका म्हणा. एक तर चांगलं जेवा, आपल्या भाषेमध्ये चांगलं जेवा आणि व्यायाम करा. अरे पहा, आपण जर म्हणलं का न्यूट्रिशन घ्या तर ते म्हणते अरे हे काहीतरी अवघड शब्द वापरला. अजिबात मला चांगलं जेवा, चांगलं खा. ते म्हणते आम्ही काय चांगलं खात नाहीत का? आमच्यासारखं तर चांगलं कुणी खात नाही. दर महिन्याला 10 लिटर तेल लागतंय, 2 किलो तूप खातो. म्हणजे चांगलं जेवण घेणं आपल्याकडे त्याचा अर्थ आहे की गोड जेवण किंवा तेलकट खाणं. तुम्ही पहा एखाद्या लग्नामध्ये स्वयंपाक कसा होता, संतोषजी आपण विचारलं स्वयंपाक कसा होता. जर 3 स्वीट आयटम असतील, जिलेबी होती, गुलाबजामुन पण होते, लड्डू पण होता, 3 स्वीट आयटम होते म्हणले. म्हणजे चांगल्या जेवणाचा अर्थ आपल्याला काय की स्वीट किती आहे चांगलं, किंवा किती तळलेले पदार्थ आहेत. चांगलं जेवणाचा अर्थ आपल्याकडे हा होतो. तर त्यांना आपल्या तेवढं सांगायचं की चांगलं जेवा म्हणजे न्यूट्रिशन व्यवस्थित घ्या आणि व्यायाम चांगला करा. तर ते चांगल्या जेवणाचाच अर्थ आपल्याला समजून सांगायचा आहे. आपण असं जेवतो, आपल्याला जे न्यूट्रिशन मिळतं ते ह्या भोजनातून मिळतंय. आपण ही एक ओळ आपल्या एकदम डीएनए मध्ये गेली पाहिजे की आपण ते खात नाही जे आपल्या शरीराला लागतंय, आपण ते खातो जे या जिभेला आवडतंय. पहा, हेच सांग, तुम्ही रात्री जे जेवला असता तुम्ही ते नाही जेवले जे तुमच्या बॉडीला पाहिजे, तुम्ही ते खाल्ले जे तुमच्या जिभेला आवडतंय. ऍक्च्युअल आता गतहारी अमावस्या होऊन गेली, त्याला गटारी म्हणतात आपल्याकडं, गटारी नाही ती गतहारी. आहारावर बदल करायचा आहे, हलका आहार घ्यायचा. श्रावण महिन्यामध्ये आपली पाचन क्रिया एकदम मंदावते, त्यावेळेस एकदम हलका आहार घ्यायचा आहे. आपण रात्री सुद्धा तुडुंब जेवलो असतो, है की नाही, भरपूर जेवलो असतो, तर आपण ते खात नाही जे आपल्या शरीराला लागतंय, आपण ते खातो जे जिभेला आवडतंय. आणि जिभेला पहा मुलं खातात, हा ही गोष्ट लक्षात घ्या. नूडल्स कार्बोहायड्रेट जास्त, राईस पुलाव बाहेर खाल्लं की जास्त सोडियम, जास्त कॅलरीज, भरपूर कार्बोहायड्रेट, भरपूर फॅट, कमी फायबर, विटॅमिन मिनरल्स अजिबात नाही. हे पुलाव खातात लोक. इडली डोसा सुद्धा खातात, इडली डोसेमध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट जास्त, कॅलरीज जास्त. हे ब्रेकफास्ट आयटम चाललाय आपला. आणि जे मोठ्या शहरात राहणारे आहेत, पार्टी करायची म्हणजे की मग चला म्हणे पिझ्झा मागवा. रिफाईंड कार्बोहायड्रेट, यामध्ये नुसते कार्बोहायड्रेट नाही, पहा यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत. इडलीमध्ये आणि डोस्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत आणि पिझ्झामध्ये रिफाईंड केलेले कार्बोहायड्रेट्स आहेत. आणखीन वाईट, भरपूर कॅलरीज, भरपूर सोडियम, फॅट खूप आणि अजिबात न्यूट्रिशन नाही. एकदम कमीत कमी. हे वर जे तुम्हाला स्लाइस टाकलेले दिसत का टमाट्याचे वगैरे, एकदम छोटे छोटे स्लाइस, त्यामध्ये तुम्हाला अतिशय कमी मिळतात. तळलेले भोजन, रिफाईंड, पुन्हा पुन्हा त्याच तळलेल्या भोजनामध्ये ट्रान्स फॅट जास्त, सोडियम जास्त, ज्यानं बीपी आणि शुगरचे पेशंट का वाढतात ह्या सगळ्या गोष्टीमुळे. हे आपण खात आहोत. आणि आपलं प्रेम काय आहे, भोजन सच्चा प्यार आहे. बिलकुल. आपण कधी कधी खातो, कोणी खुश झाले, भेटले, चला पार्टी द्या म्हणतात, चला तुमचा मुलगा पाहायला आला, खुश झाले, चला पार्टी द्या. तुम्हाला काही बक्षीस मिळालं, चला पार्टी द्या. काय झालं की पार्टी. आपल्याला उदास वाटायला, चला काहीतरी खाऊन घेऊ. आपण थकलो, चला काहीतरी खाऊ, स्नॅक्स खाऊ, चहा पिऊ, काहीतरी खाऊ. टेन्शन देत काहीतरी खाऊ. मित्र भेटले, चला काहीतरी खाऊ, चला चहा पिऊ, काहीतरी खाऊ. आपलं भोजनाशिवाय आपलं काय होत नाही.
काही झालं, कामाची मीटिंग सुरू आहे, चला काहीतरी खाऊ. आहे की नाही? चहा पाण्याची व्यवस्था आहे की नाही, लगेच पाहू. परिवारामध्ये कोणी नवीन सदस्य आले, कोणी पाहुणे आले, चला आपण काहीतरी खाऊ, बसल्या बसल्या काहीतरी खाऊ. पुढे फिरायला गेले तर चला काहीतरी सोबत घेऊन जाऊ, काहीतरी खाऊ. आपलं भोजनाशिवाय आपलं काही होतच नाही. आपण त्यावर तर श्लोक सुद्धा घेत नाही. उदनी कवळ घेता नाव घ्या श्री हरीचे, म्हणजे असे साग्र संगीत कार्यक्रम असतो. आपलं भोजन म्हणजे पहा, कोणाला काही पुण्याचं काम करायचं म्हणजे पंगत देऊ, गाव पंगत देऊ, भंडारा करू. म्हणजे आपलं जे काही चालतं सगळं जेवणाशी संबंधित आपलं चालतंय. आता श्रावण महिना सुरू झाला का, आता इतके सोमवारी भंडारे सुरू होतील. खाना अपना सच्चा प्यार है. भोजन आपला सच्चा प्यार हे लिखतो. आणि लोक घरचं खातेत तर काय खातेत पाहता. एक ताट तुमच्या समोर मांडतोय, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या. एवढं भरलेलं ताट आहे समजा. या ताटामध्ये आपल्याला मिळाले काय? तर यामध्ये आपल्याला मॅक्झिमम मिळते कार्बोहायड्रेट. ह्या भोजनाच्या ताटाचा तुम्ही फोटो काढून घ्या आणि तुम्ही समजून सांगताना बिलकुल म्हणा, आपण असं जेवतो ना, कधी कधी इतक्या गोष्टी नसतात भोजनामध्ये, पण एक जनरल पाहुणे आल्यावर तरी असं ताट असतंय, यामध्ये एखादा स्वीट आयटम वाढतो, है की नाही? बायको खुश असेल तर असं ताट असतंय, बायको नाराज असेल तर ह्या चपात्या गिपात्या जरा जळलेल्या असतात, है की नाही? जरा आमच्याकडे असंच होतं, जरा जळलेल्या राहतील. यामध्ये मिळतंय काय पहा, कार्बोहायड्रेट जास्त. प्रोटीन डाळीमधून कार्बोहायड्रेट 40 ग्रॅम, प्रोटीन 5 ते 6 ग्रॅम, फायबर 3-4 ग्रॅम मध्ये. आलूच्या भाजीमध्ये तर फक्त कार्बोहायड्रेट. त्यानंतर भातामध्ये सुद्धा काय तर 40-50 ग्रॅम कार्बोहायड्रेट, चपातीमध्ये सुद्धा 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट. प्रोटीन किती मिळालं या सगळ्या ताटातून? 3-4 पोळ्या असताना सुद्धा हे 40 ग्रॅम, हे 5 ग्रॅम, 45 ग्रॅम आणि 47 ग्रॅम, म्हणजे 40 ते 45 ग्रॅम आपल्याला प्रोटीन मिळू शकते. आणि ही डाळ जर कशी असेल तर, घट्ट डाळ असेल तर, वरण असेल तर यापेक्षाही कमी. एवढं जेवण आपण खात आहोत. यामध्ये पहा, प्रोटीन 5-6 ग्रॅमच. एकूण मिळून आपल्या प्रोटीन मध्ये 6 ग्रॅम हे, 5 ग्रॅम हे 11 ग्रॅम, व परत दुसऱ्यातून काही असं 14-15 ग्रॅम प्रोटीन मिळतंय आणि 100 ते 150 ग्रॅम आपल्याला यामध्ये कार्बोहायड्रेट्स मिळते, 3-4 ग्रॅम फायबर मिळते. तुम्ही या सगळ्या गोष्टीचा जर विचार जर केला तर आपल्या भोजनामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे, प्रोटीन आणि फायबर कमी आहे. हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा दाखवू शकता की आपलं जेवण आहे, यामध्ये आपल्याला मिळाले काय आणि आपली गरज काय आहे. आता घरी सुद्धा काय बनायला लागलंय, हे सगळं घरी सुद्धा बनायला लागलं. बाहेरून मागवत सुद्धा आपण हेच आहोत. पहिला प्रश्न, जसं आपण त्यांना सांगितलं की तुमचं शरीर हेच तुमची संपत्ती आहे. दुसरं, आपण ते खातो. 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, आपलं शरीर आपली संपत्ती आहे. दुसरं, या शरीराच्या पोषणासाठी आपण खात नाहीत, आपण खातो जिभेसाठी. आपण ते खात नाही जे शरीराला लागतंय, आपण ते खातो जे जिभेला आवडतंय. आणि तिसरा प्रश्न या पूर्ण पीपीटी मधला इम्पॉर्टंट, की आपण जे खातो त्यानं आपल्या शरीराची गरज पूर्ण होते का? तुम्ही जे खाताय त्यातून तुमच्या शरीराची गरज पूर्ण होते का? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आणि मॅक्झिमम लोक म्हणतील की हा, बिलकुल होते आमची गरज पूर्ण. पण मित्रांनो, त्यांना नंतर सांगा, जर गरज पूर्ण होत असेल तर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का दिसतायत, तुम्ही म्हातारे का दिसतायत, तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी का पडतायत, तुम्हाला मोठापा का आलाय, तुमचं वजन का वाढलंय, हे प्रश्न त्यांना विचारा. आणि जर ते आणखीनही त्याचे काही चुकीचे उत्तर देत असतील तर त्यांना बॉडी स्कॅनरवर उभा करा. आपण मागच्या रविवारी आपण बॉडी स्कॅनरवर स्पेशल मीटिंग घेतली होती. आणि मग बॉडी स्कॅनरवर उभा केलं की मग मात्र त्यांचे एकदम हादरून जातात ते, की त्यांच्या शरीरामध्ये व्हिजरल फॅट वाढलेलं दिसतंय, बॉडी फॅट वाढलेलं दिसतंय, त्यांच्या मेटाबॉलिक एज वाढलेलं दिसतंय आणि त्यांच्या शरीरात असलेल्या मसल्स एकदम कमी झालेल्या दिसतात. जर एखादा विद्यार्थी माहित असेल की मी खूप अभ्यास करतो आणि आपण त्याला मार्कशीट त्याची बघितली आणि त्यामध्ये जर मार्क कमी दिसत असतील तर आपल्याला लगेच दिसला रिझल्ट. रिझल्ट काय म्हणतोय, तू अभ्यास करत नाहीस, तू असं किती सांगले खूप अभ्यास करलो,
मार्कशीट दाखवला तो अभ्यास करतोय का नाही. तुम्ही किती म्हणा मी चांगलं जेवतोय, बॉडी स्कॅनर उभा केला तर बॉडी स्कॅनर म्हणतो ना की तुमच्या भोजनामध्ये प्रोटीन नाही, म्हणून त्यांना बॉडी स्कॅनर उभा करा. बॉडी स्कॅनर असं टूल आहे की चांगल्या चांगल्याला तुमच्या समोर चुपचाप बसवता येते. संतोषजीला अनुभव आहे, ते बॉडी स्कॅनिंग घेऊन फार ठिकाणी जातात. कचरे साहेबाला अनुभव आहे, ते बॉडी स्कॅनिंगचा उपयोग करतात. चांगले चांगले लोक तुमच्या समोर शांत बसतील, ऐकतील तुमचं. आणि बॉडी स्कॅनर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला अप्पर क्लास मध्ये जाण्याची संधी आहे. मोठ्या लोकांमध्ये, मोठ्या कुटुंबामध्ये, श्रीमंत कुटुंबामध्ये, नॉलेजेबल कुटुंबामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्यांना सांगा की यस. मग हे काय सांगते, याचा अर्थ असा आहे की तुमचा आरडीए पूर्ण होत नाही. त्यांना असं म्हणू नका की तुम्ही चांगलं खात नाही. चांगला शब्द वापरा. तुमचा आरडीए तुम्ही पूर्ण करीत नाही. अरे आरडीए काय, आणि आरडीए सांगितलंय कुणी? आरडीए सांगितलंय WHO, की तुम्ही रेकमेंडेड डायटरी अलाउन्स रेकमेंड केलं त्यांनी. WHO न रेकमेंड केलं की तुम्ही हे गोष्टी खा. WHO ने केलंय, रेकमेंड केलंय, आणि WHO चं सगळं ऐकतात, सगळेजण ऐकतात दररोजचे आरडीए. तर आता यामध्ये आपल्याला त्यांना सांगायचं की तुम्ही हे 8 पोषक घटक दररोज घ्या. पहिले 7 म्हणत होतो, आता आपण 8 करायचे याला. आता ही नवीन गोष्ट. मागच्या मीटिंग पर्यंत ज्यांनी ऐकलं असेल का ते 7 वरच अडकलेत, आपण आता 8 वर आलो. 8 पोषक घटक दररोज घ्या. पाणी, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल, फायबर आणि ओमेगा 3. हे 8 पोषक घटक तुम्ही दररोज घेतले पाहिजे. पाणी, फॅट, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल, फायबर आणि ओमेगा 3. ओमेगा 3 यामुळे ऍड झालंय. याचे 2-3 कारण आहेत. पहिलं कारण आहे की ओमेगा 3 आपलं शरीर बनत नाही, आणि याचे दुष्परिणाम सगळ्या भारतावर दिसून येत आहेत. डायबिटीज आणि हार्ट डिसीज याचे प्रचंड पेशंट वाढत आहेत. प्रचंड म्हणजे इतका वेग की पाठीमागे बातमी होती देविदासजी, तुमच्या राज्यातून मांड्या आणि दुसरा एक जिल्हा आहे, त्या 2 जिल्ह्यातून 25 ते 40 काय विषय तुम्ही सांगा बरं देविदासजी, काय होता तो विषय? तुम्हाला माहित असतो तो विषय? अनम्यूट व्हा. अनम्यूट नाही झाले तुम्ही. ओमेगा 3 का आलंय मी तुम्हाला सांगतोय की भारतामधली कंडिशन अशी आहे, त्यापैकी काही जिल्ह्यामध्ये कर्नाटकमध्ये मांड्या आणि एक बाजूचा जिल्हा आहे, त्या 2 जिल्ह्यामध्ये 25 ते 40 वयोगटातल्या 100-125 लोकांना अटॅक आले. त्यापैकी 30-40 जण दुर्दैवानं मृत्युमुखी पडले. त्यांचं वय 25 ते 40च्या दरम्यान. आणि असे खतरनाक त्यांना झाले, त्या पूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ. लोकांच्या रांगा लागल्या हॉस्पिटल समोर की आमचा ईसीजी करा, आमचं बॉडी चेकअप करा, आमच्या हृदयाची तपासणी करा. आणि त्या जिल्हा मांड्या जिल्हा सोडायला लागले काही लोक. पाठीमागे मी एकदा म्हैसूरला गेलो होतो. बेंगलोरवरून म्हैसूरला जाताना मी तो जिल्हा पाहिला. इतका हिरवळीचा जिल्हा, 100% इरिगेशन. तिथं काळी जमीन बघायला नाही, पूर्ण इरिगेटेड जिल्हा. आणि त्या जिल्ह्यामध्ये असं घडलं, लोक तो जिल्हा सोडायला लागले की नको इथं राहणं नको, मातीमध्ये काहीतरी बिघाड झालाय असं लोकांना वाटायला लागलं. आणि मागचे 15-20 दिवस तिकडे नुसता हाहाकार माजला होता. तर याचं कारण आहे की ओमेगा 3 ची कमतरता. त्यामुळं ओमेगा 3 यामध्ये आपण समाविष्ट केला आहे की ओमेगा 3 सुद्धा गरजेचं आहे. आपल्या भोजनामध्ये, आपल्या शरीरामध्ये PVMFO ची कमतरता राहते. कार्बोहायड्रेट, फॅट आणि पाण्याची कमतरता राहत नाही. कमतरता झाली की आपण लगेच ती पूर्ण करतो. पाण्याची कमतरता होती, तहान लागते, हे पहा मी पाणी घेऊन बसलोय. मला माहित आहे की बोलता बोलता तहान लागल तर आपण लगेच पाणी पितो. पाण्याची कमतरता आपण होऊ देत नाहीत, लगेच जवळ घेऊन बसतो. कार्बोहायड्रेट आणि फॅटची कमतरता झाली की भूक लागते, की आपण लगेच जेवण करतो, नाश्ता करतो, चहा बिस्किट खातो. काही नाही भेटलं तर चहा बिस्किट कुठंच नाही गेले, खातो. परंतु PVMFO ची कमतरता झाली की भूक लागत नाही, तहान लागत नाही, तर डायरेक्ट आपलं हे होतं, काय होतं, असं व्हायला. चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात, खूप सारे औषधं घ्यावे लागतात, डॉक्टरांकडे पुन्हा पुन्हा जावं लागतं, त्यापासून मोठापा येतो. PVMF ची कमतरता, हृदयरोग, PVMFO ची दीर्घकाळ कमतरता, हृदयरोग, डायबिटीज, PVMFO ची
दीर्घकाळ कमतरता. कारण की डायबिटीस तर कुठल्या व्हायरसनं होत नाही, कुठल्या डासानं होत नाही. तणाव यायला लागतो, हाय ब्लड प्रेशर, आणि जसं वय वाढतंय तशी आपली ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी सुद्धा कमी व्हायला लागतो. जसं वय वाढेल तशी आपली ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी सुद्धा कमी कमी व्हायला लागल. आपल्याला काय करायचंय, आपल्यासमोर दोन प्रॉब्लेम आहेत. एक, दररोज हे 8 पोषक तत्व घ्यायचे, आणि दुसरं, घेतलेले पोषक तत्व ऍब्झॉर्ब पण करायचे आहे, हे त्यांना सांगा. दररोज WHO काय म्हणतात, दररोज हे 8 पोषक तत्व घ्या आणि दररोज ते ऍब्झॉर्ब पण करा. ऍब्झॉर्ब होणं फार जरुरी आहे. जसं की आपल्याला जर फिट राहायचं असेल तर आपल्याला मसल्स पाहिजेत आणि मसल्ससाठी प्रोटीन पाहिजे. आणि सगळ्यांनाच फिट राहायचं बरं का, फक्त पुरुषांना नाही तर महिलांना सुद्धा फिट राहायचंय. कारण की महिला लाडक्या बहिणी जर फिट राहिल्या तर सगळ्याचं काम व्यवस्थित चालेल. फिट राहायचंय, परिवारासाठी काम करायचंय त्यांना. त्यांना चांगले केस पाहिजे, चमकदार स्किन पाहिजे, त्याची इम्युनिटी चांगली पाहिजे. आणि हे प्रोटीन आपल्याला शाकाहारी माणसाला दुधातून मिळते. दुधातून मिळण्यासाठी किंवा पोळीतून मिळते, तर त्यासाठी पण 15-20 पोळ्या खाव्या लागतील, आहे की नाही. आणि त्यासाठी आपल्याला 10-12 वाट्या भरून डाळ खावी लागेल, 250 ग्रॅम बदाम खावे लागतील. बरेच जण म्हणते आम्ही सोयाबीन खाऊ, सोयाबीन मधून मिळू, परंतु मित्रांनो 60 ग्रॅम प्रोटीन मिळण्यासाठी 160 ग्रॅम सोयाबीन खावं लागल. आणि ते खाणं काही इतकं सोपं नाही. असा चेहरा होतो. खाऊन पहा, सोयाबीन तुम्ही खाऊन पहा, तुम्हाला लक्षात येईल की इतकं सोयाबीन खाल्ल्यानंतर काय होतंय. बकासूर व्हावं लागल. बापरे, म्हणजे दीदीला एकदम म्हणजे लक्षात आहे शब्द आपला, आहे की नाही. आपला आधुनिक बकासूर, जुन्या बकासूर तर वेगळं खाता, आधुनिक बकासूर व्हावं लागेल, इतकं खावं लागेल आपल्याला. आणि ते सोयाबीनचा स्वाद काही इतका चांगला नाही, आणि सोयाबीन पचणं फार अवघड आहे, बिलकुल. आणि त्यासोबत आपल्यासोबत काही कार्बोहायड्रेट सुद्धा येईल. सोयाबीन मध्ये आहेत आपल्याकडे काही काही हुशार लोक, जे 8 किलो गहू आणि 2 किलो सोयाबीन दळून आणणारे लोक आहेत. विदर्भात जास्त आहेत. विदर्भात जास्त हुशार माणसं मराठवाड्यापेक्षा. पंजाबराव देशमुखांना विदर्भातले लोक अगोदरच हुशार करून ठेवलेले, कारण तेवढे शिक्षण लवकर आलं विदर्भामध्ये पंजाबराव देशमुखामुळं, आणि त्यामुळे ते जास्त हुशार झाले. ते 8 किलो गव्हामध्ये 2 किलो सोयाबीन दळून आणतात आणि म्हणतात मिळालं तुमचं सोयाबीन. तुम्ही काय सोयाबीन सांगायला लागले आम्हाला. पण मित्रांनो, त्यामध्ये काही इनहिबिटर्स असतात, म्हणजे असे तत्व जे सोयाबीनचं ऍब्झॉर्प्शन होऊ देत नाहीत, प्रोटीनचं ऍब्झॉर्प्शन होऊ देत नाहीत, इनहिबिटर्स. तर त्यामुळं तसं घेतल्यानं तुम्हाला प्रोटीन मिळणार नाही, बिलकुल मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला हे घेतात ना, त्यामुळे होत नाही ते. 2-4 ग्रॅम तुम्हाला प्रोटीनचा त्यामध्ये मिळेल, 1-2 ग्रॅम प्रोटीन त्यामधून तुम्हाला मिळेल. आणि त्यासोबत तुमच्या शरीरामध्ये फॅट सुद्धा जास्त राहील, बिलकुल जास्त राहील. आणि हे नुसतं प्रोटीन पाहिजे का, तर नुसतं प्रोटीन नाही पाहिजे, तर आपल्याला दुसऱ्या गोष्टी सुद्धा पाहिजे, आपल्याला व्हिटॅमिन मिनरल सुद्धा पाहिजेत. व्हिटॅमिन मिनरल काय काम करते ते एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगितलं की, आपला जखम झाल्यानंतर जे आपलं ब्लड क्लॉट बनतात, म्हणजे लगेच रक्त गोठतंय, हे गोठणं रक्त आवश्यक असतं. जर रक्त गोठल्या गेलं नाही तर रक्त वाहतच राहील. ते रक्त गोठण्याची प्रक्रिया करण्यासाठी व्हिटॅमिन मिनरल लागतात. आपलं नर्व सिस्टम व्यवस्थित चालण्यासाठी व्हिटॅमिन मिनरल लागतात. आपल्या भोजनातून ऊर्जा निर्माण करण्यासाठी व्हिटॅमिन मिनरल लागतात. बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नसेल तर आपल्या शाकाहारी भोजनातून ऊर्जा मिळत नाही. आपल्या पेशीचं कार्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन मिनरल लागतात. आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन मिनरल लागतात. आपल्या शरीराचा विकास होण्यासाठी व्हिटॅमिन आणि मिनरल्स लागतात. जर व्हिटॅमिन आणि मिनरल मिळाले नाही तर तुम्हाला स्क्रीनवर दिसलेले एकही काम व्यवस्थित होणार नाही, बिलकुल होणार नाही. आपल्या पेशीचं सगळं काम चालण्यासाठी व्हिटॅमिन मिनरल आपल्याला लागत असतात. आयरन 29 ग्रॅम पाहिजे, तर महिलांना 29 ग्रॅम आयरन पाहिजे. त्यासाठी आपल्याला 1 किलो पालक दररोज खावं लागेल, आणि कोणतीच महिला 1 किलो पालक खाणार नाही. किंवा दररोज तुम्हाला हे बीट खावे लागतील, किनोवा खावा लागेल. किती किनोवा खावा लागेल, जवळपास तुम्हाला 1.5 किलो किनोवा खावा लागेल. किंवा तुम्हाला याच्यासाठी दररोज 800 ग्रॅम चणे खावे लागतील. परंतु इतकं खाऊन कोणी ऍब्झॉर्ब करू शकणार नाही. त्यामुळं इथं आपली मदत करते
न्यूट्रिशन सायन्स. इतकं खाणं कुणाला शक्य नाही, तितकं ऍब्झॉर्ब करणं शक्य नाही आणि त्यासाठी आपल्याला इथं मदत करतं न्यूट्रिशन सायन्स. जसं आपल्याला मोठी मोठी पुस्तकं वाचणं कधी शक्य होत नाही, त्यासाठी आता ऑडिओ बुक आहेत, ऐका. पटकन तुम्ही प्रवासात आहेत, ऐका. किंवा पूर्वीच्या काळी कदर साहेब आपण शाळेत होतो त्यावेळेस अपेक्षित होते. अपेक्षित कोणाला माहिती का? अपेक्षित यायचे भाषे नवनीतचे, बालविद्याचे असे अपेक्षित यायचे. तुम्ही पुस्तकाला का वाचा आहे की संतोषजी अपेक्षित होता छोटे छोटे. एका दिवसात हमखास पास. बरेच जण त्याच्याच भरोश्यावर राहायचे, कधी येत अपेक्षित एका दिवसात. म्हणजे ते पटकन ऍब्झॉर्ब करून द्यायचे ते. आणि त्याचं नाव सुद्धा काय ठेवलं होतं, महाराष्ट्रामध्ये एक ब्रँड फार फेमस होता, नवनीत. नवनीतचे गाईड वापरलेत का कुणी? तर नवनीतचा अर्थ काय होतो संतोषजी? नवनीत म्हणजे काय? मला अगोदर वाटायचं नवनीत म्हणजे गाईड. नाही येणार सर सांगता. मला नंतर कळालं नवनीत म्हणजे लोणी. नवनीत म्हणजे लोणी. मला अगोदर वाटायचं नवनीत म्हणजे गाईडच केलं. नवनीत म्हणजे लोणी, म्हणजे ते तुम्हाला लोणी काढून देत आहेत, म्हणजे व्यवस्थित ऍब्झॉर्ब करणारे घटक काढून देत आहेत. तर त्यापेक्षाही चांगले ऍब्झॉर्ब करणारे घटक आपल्याला न्यूट्रिशन सायन्स काढून देत आहेत. एकदम तुम्हाला सोपं करून तुम्हाला चांगलं ऍब्झॉर्ब करणारे घटक हे न्यूट्रिशन सायन्स काढून देत आहे. न्यूट्रास्युटिकल्स. हा, हे कशामुळं की यामध्ये तुम्हाला सहज ऍब्झॉर्ब होत आहे, सहज. हे आता काय न्यूट्रिशन सायन्स म्हणजे काय? तर न्यूट्रिशन सायन्स म्हणजे औषध आणि भोजनाचा एक चांगला संयोजन. न्यूट्रिशन सप्लिमेंट म्हणजे प्राकृतिक खाद्यातून मिळवलेले असे तत्व, एक कॉन्सन्ट्रेटेड रूप, जे तुम्हाला सहज ऍब्झॉर्ब होतात. म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन सी साठी खूप सारे आवळे खाणं आवश्यक नाही, तर त्यातलं व्हिटॅमिन सी एकदम बाजूला काढले, कॉन्सन्ट्रेटेड रूप आहे, एकदम कॉन्सन्ट्रेटेड रूप. अॅनिमियासाठी आयरन, हाडाच्या मजबूतीसाठी व्हिटॅमिन डी, हृदयासाठी ओमेगा 3, संतुलित पाचनासाठी प्रोबायोटिक्स, हे सगळे एकत्रितपणे, हे सगळे एकत्रितपणे आणि औषधाच्या रूपामध्ये, दिसायला औषधासारखे, परंतु भोजनातून तुम्हाला हे मिळतात एकदम. आणि हे सगळे पोषक तत्व जर आपल्याला काय मिळत नाहीत, मग आपल्याला भोजनातून काय मिळत नाही ते एक, तर आपण जे भोजन घेतो तर जमीन पहिल्यासारखी राहिली नाही. आता त्यामध्ये सगळं रासायनिक खतं पडायला लागलेत. दुसरं, आपण भोजनाचा लय प्रोसेस करायला, म्हणजे प्रोसेसिंग फूड आपण जास्त खायलो, त्यामुळे मिळाला, जीवनशैलीमुळे मिळाला, आपल्या लाईफस्टाईलमुळं तणावग्रसित आपण व्हायलो, आणि प्रदूषणामुळं. बरेच जण तुम्हाला म्हणते मग आम्ही तर पूर्वीपासून, पूर्वी तर घेत नव्हतो, आता घ्यायची काय गरज आहे हे सप्लिमेंट? तर पूर्वी मातीची गुणवत्ता वेगळी होती. पूर्वी शेतकरी जमिनीला चांगलं बनवायचे आणि त्यामध्ये पीक काढायचे. अगोदर जमिनीचं पोषण करायचे गावरान खतानं, आणि त्यामध्ये पीक काढायचे, ते पीक आपण खायचो. आता जमिनीचं पोषण नाही, आता डायरेक्ट झाडाचं पोषण आलंय. डायरेक्ट आपण झाडा